नमस्कार मित्रो. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स म्हणजेच IIBF ही एक या देशातील बँकिंग व फायनान्शियल सेक्टरमधील विविध प्रकारचे सर्टिफिकेशन देणारी एक महत्त्वाची संस्था असून या देशातील खाजगी क्षेत्रातील बँका, राष्ट्रीयकृत बँका, त्याचबरोबर विविध प्रकारच्या कोऑपरेटिव्ह बँक्स यांच्यामधील ऑफिसर्स, क्लेरिकल, असिस्टंट यासारख्या विविध प्रकारच्या पदावरील, त्याचबरोबर वेगवेगळ्या वित्तीय संस्थांच्यामधील नोकर भरतीकरिता, प्रमोशनकरिता विविध प्रकारचे सर्टिफिकेशन्स देण्याचे कार्य करत असणारी ही एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. IIBF म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे सर्टिफिकेशन, डिप्लोमा, फ्लॅगशिप प्रोग्राम व स्पेशल प्रोग्राम्स हे त्या ठिकाणी चालवले जात असतात. या संस्थेच्या अधिक माहितीकरिता आपण www.iibf.org.in या संकेतस्थळावरती जाऊन या संस्थेविषयीची आपण अधिक माहिती त्या ठिकाणी घेऊ शकतो. तथापि आज आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून जे विविध प्रकारचे सर्टिफिकेशन्स दिले जातात किंवा विविध प्रकारचे ऑनलाईन प्रोग्राम्स रन केले जातात, तर त्या विविध प्रकारच्या या प्रोग्रामबद्दलची अधिक माहिती आपण घेणार आहोत. या संस्थेच्या माध्यमातून रन केले जाणारे सर्टिफिकेट कोर्सेस जर आपण पाहिले तर त्यामध्ये 19 पेक्षा अधिक वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्सेस या संस्थेच्या माध्यमातून चालवले जात आहेत, की ज्यामध्ये प्रामुख्याने बिझनेस करस्पॉन्डंट अँड फॅसिलिटेटर, की ज्याला BCBF असं आपण त्या ठिकाणी म्हणतो, ज्या व्यक्तीला विविध प्रकारच्या बँकिंग संस्थांचे बिझनेस करस्पॉन्डंट म्हणून स्वतः त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट किंवा स्वतःचं ऑफिस सुरू करून ऑफिसच्या माध्यमातून बिझनेस करस्पॉन्डंटच्या सर्व्हिसेस या उपलब्ध करून द्यावयाच्या आहेत, अशा व्यक्तीसाठी हे सर्टिफिकेशन कोर्स सुरू करण्यात आलेला असून की यामध्ये विशिष्ट बँकांच्या एजन्सी सर्व्हिसेस किंबहुना रिमोट एरियामध्ये बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी अशा प्रकारचे बिझनेस करस्पॉन्डंट किंवा बिझनेस फॅसिलिटेटर हे नियुक्त केले जात असतात. तथापि ज्या युवकांच्याकडे अशा प्रकारचे सर्टिफिकेशन असेल, अशा युवकांना या बँकिंग संस्था बिझनेस करस्पॉन्डंट म्हणून किंवा फॅसिलिटेटर म्हणून नेमणूक करण्यासाठी अधिक प्राधान्य देत असतात. तर अशा एम्प्लॉयमेंट किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट या दोन्ही ऑप्शनकरिता बिझनेस करस्पॉन्डंट किंवा फॅसिलिटेटरचा कोर्स हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर अलीकडील काळात डिजिटल बँकिंगचं प्रमाण हे वाढत असल्यामुळे, की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेमेंट सर्व्हिसेस असतील, ATM किंवा पॉस टर्मिनल्स असतील, मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंगसारख्या सर्व्हिसेस असतील, की यामधील वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचे शिक्षण देण्याकरिता व त्याबाबतचे प्रशिक्षण देण्याकरिता व सर्टिफिकेशनकरिता सर्टिफिकेट कोर्स इन डिजिटल बँकिंग हा एक महत्त्वपूर्ण कोर्स याच्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर बँकिंग सेक्टरमधील एथिक्स व इथिकल प्रॅक्टिसेस या संदर्भातील सर्टिफिकेट कोर्स इन एथिक्स इन बँकिंग, त्याचबरोबर फॉरेन एक्सचेंजेस सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणाऱ्या बँकिंग संस्था व विविध प्रकारच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, त्याचबरोबर ऑर्गनायझेशन्स की ज्या फॉरेन एक्सचेंजची सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतात, अशा बँका व वित्तीय संस्थांच्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता सर्टिफिकेट कोर्स इन फॉरेन एक्सचेंज हा त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर विविध प्रकारच्या बँकिंग संस्थांच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी अलीकडील काळातील एक महत्त्वाची समस्या म्हणजे मनी लॉन्ड्रिंग, म्हणजेच त्या ठिकाणी ब्लॅक मनी हा व्हाईट करण्यासाठी बँकिंगच्या सिस्टमचा उपयोग करणे, बँकेतील खात्याचा उपयोग करणे ही प्रथा किंवा ही प्रवृत्ती अलीकडील कालावधीमध्ये वाढत आहे. तथापि याकरिता भारत सरकारने अँटी मनी लॉन्ड्रिंग प्रिव्हेन्शन ॲक्ट 2002 हा एक ॲक्ट त्या ठिकाणी केलेला आहे. त्या ॲक्टमधील तरतुदीनुसार विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटी बँकिंग संस्थांच्यामध्ये पार पाडणे हे आवश्यक असते. त्याकरिताचे एक्सपर्टीज किंवा एक्सपर्ट ट्रेनिंग देण्याकरिता सर्टिफिकेट एक्झामिनेशन इन अँटी मनी लॉन्ड्रिंग प्रिव्हेन्शन ॲक्ट किंवा KYC म्हणजेच नो युअर कस्टमर सर्व्हिस की याच्यामधील सर्टिफिकेशनची व्यवस्था IIBFने त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर ज्या बँकिंग संस्था किंवा वित्तीय संस्था इंटरनॅशनल ट्रेड फायनान्समध्ये काम करतात, म्हणजेच आयात निर्यात व्यापारासाठी वित्तपुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडत असतात, अशा बँका व वित्तीय संस्थांच्यामधील नोकर भरतीकरिता किंवा एम्प्लॉयमेंटकरिता सर्टिफिकेट इन इंटरनॅशनल ट्रेड फायनान्स हा त्या ठिकाणी उपयुक्त ठरणारा सर्टिफिकेट यामध्ये उपलब्ध करून दिले जाते. त्याचबरोबर अलीकडील कालावधीमध्ये स्मॉल फायनान्स बँकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत असून विविध प्रकारच्या ग्रामीण भागामध्ये व शहरी भागामध्ये
स्मॉल फायनान्स बँकांच्या शाखांचं नेटवर्क हे विस्तारत आहे. तथापि या बँकांना एक्सपर्ट त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी, स्किल ह्युमन रिसोर्स उपलब्ध करून देण्याकरिता सर्टिफिकेट एक्झामिनेशन फॉर स्मॉल फायनान्स बँक हा त्या ठिकाणी प्रोग्राम अत्यंत उपयुक्त आहे. त्याचबरोबर बँकिंग सेक्टरमधील कस्टमर सर्व्हिसेस अँड बँकिंग कोड अँड स्टँडर्ड्स हे मेंटेन करण्यासाठी, सर्व्हिस डिलिव्हरी, सर्व्हिस क्वालिटी इम्प्रूव्ह करण्याच्या दृष्टिकोनातून सर्टिफिकेट एक्झाम इन कस्टमर सर्व्हिस अँड बँकिंग कोड अँड स्टँडर्ड हे त्या ठिकाणी सर्टिफिकेशन हे उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचबरोबर या देशात बँकिंग संस्थांच्या बरोबरच विविध प्रकारच्या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज म्हणजेच लोन कंपनी, हाऊसिंग फायनान्स, इन्व्हेस्टमेंट कंपनीज अशा विविध प्रकारच्या NBFC म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज या कार्यरत आहेत. तथापि या संस्थांच्यामधील उपलब्ध रोजगाराच्या संधी मिळवण्याकरिता, युवकांना विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण देण्याकरिता व त्यांना सर्टिफिकेशनकरिता सर्टिफिकेट कोर्स फॉर नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज हा त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर फॉरेन एक्सचेंज फॅसिलिटी या प्रोव्हाइड करणाऱ्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनकरिता सर्टिफिकेट एक्झामिनेशन इन फॉरेन एक्सचेंज फॅसिलिटीज फॉर इंडिव्हिज्युअल्स हा प्रोग्राम त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर बँकिंग म्हणजेच बँकिंग सिस्टममध्ये इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा जिथे वापर केला जातो आहे अशा ठिकाणी आवश्यक असणारा जो एक्सपर्ट आहे, आवश्यक असणारा जो स्किल ह्युमन रिसोर्स आहे त्याकरिता सर्टिफिकेट एक्झाम इन इन्फॉर्मेशन सिस्टम बँकर, त्याचबरोबर प्रिव्हेन्शन ऑफ सायबर क्राईम अँड फ्रॉड मॅनेजमेंट यासारखे सर्टिफिकेट प्रोग्राम हे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. विविध प्रकारच्या बँकिंग संस्था या रुरल एरियामध्ये बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचे काम करत असतात. याकरिता रुरल बँकिंग ऑपरेशनचा कोर्स देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. विविध प्रकारच्या फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये असणाऱ्या रिस्क ॲनालाइज करणे, त्या मेंटेन करणे, त्याचबरोबर त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेणे याकरिता रिस्क इन फायनान्शियल सर्व्हिसेस या माहीत असणे आवश्यक असते. त्याकरिता सर्टिफिकेट इन रिस्क इन फायनान्शियल सर्व्हिसेसचा प्रोग्राम हा सुरू करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या बँका व वित्तीय संस्था स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेसना विविध प्रकारच्या फायनान्शियल सर्व्हिसेस, लेंडिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतात. याकरिता असणारे एक्सपर्ट उपलब्ध करून देण्याकरिता सर्टिफिकेट कोर्स इन MSME हा देखील प्रोग्राम यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. अलीकडील काळात विशेषतः खाजगी राष्ट्रीयकृत बँका व कोऑपरेटिव्ह बँकांच्यामध्ये रिकव्हरी किंवा NPAचा प्रश्न हा अत्यंत गंभीर होत चाललेला असून की बँकिंग संस्थांना डेट रिकव्हरी एजंटची ही नेमणूक करणे आवश्यक असते. त्याकरिता 2 प्रकारचे डेट रिकव्हरी एजंटचे सर्टिफिकेशन एक्झाम्स त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत की ज्यामध्ये जनरल डेट रिकव्हरी एजंट, त्याचबरोबर डेट रिकव्हरी एजंट इन टेलिकॉलर सिस्टम असे 2 वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेशन प्रोग्राम हे सुरू करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर सर्टिफिकेट एक्झाम इन IT सिक्युरिटी म्हणजे सायबर सिक्युरिटीच्या पॅरलल असणारा इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमधील सिक्युरिटीच्या अनुषंगाने हे सर्टिफिकेशन प्रोग्राम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. अलीकडील काळात मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनचे नेटवर्क हे मोठ्या प्रमाणात वाढत असून मायक्रो फायनान्समधील स्पेशलाइज्ड नॉलेज असणाऱ्या व्यक्तींची संख्या ही कमी आहे. ही बाब लक्षात घेऊन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्सने सर्टिफिकेशन एक्झाम इन मायक्रो फायनान्स हे देखील वैशिष्ट्यपूर्ण सर्टिफिकेट हे सुरू केलेले आहे. तर अशा प्रकारचे विविध प्रकारचे सर्टिफिकेट कोर्सेस IIBFच्या माध्यमातून हे राबवले जात असतात. या कोर्सेसचा अभ्यासक्रम, यासाठी असणारी फी, त्याचबरोबर एक्झामिनेशन शेड्यूल यासाठीची माहिती मिळवण्याकरिता आपण IIBFच्या वेबसाईटवरती जाऊन सर्टिफिकेट कोर्सेस या टॅबवरती क्लिक केला असता की आपणास या संपूर्ण कोर्सेसची माहिती, त्या संदर्भातील अभ्यासक्रम व त्याचबरोबर नाव नोंदणीची प्रोसेस, त्यासाठीची आवश्यक असणारी फीस या संपूर्ण बाबींची माहिती त्यावरती उपलब्ध आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येक सर्टिफिकेट कोर्सची फी जर आपण पाहिली तर यामध्ये 1700 रुपये ते 2500 रुपयाच्या दरम्यान यामध्ये फीस असलेली आपल्याला दिसून येते. याबाबतचे ऑनलाईन स्टडी मटेरियल हे उपलब्ध करून दिले जाते व याच्या एक्झामिनेशन देखील ऑनलाईन पद्धतीनेच वेगवेगळ्या शहरामध्ये हे घेतल्या जात असतात. सर्वसाधारणपणे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी IIBFचे एक्झामिनेशन सेंटर असल्याचे आपणास दिसून येईल. आपल्या पसंतीप्रमाणे आपण कोर्स निवडू शकतो व त्याचबरोबर एक्झामिनेशन सेंटर देखील आपणास निवडण्याची ही मुभा त्याच्यामध्ये ही देण्यात आलेली असते. त्यानंतर IIBFच्या माध्यमातून जे डिप्लोमा कोर्सेस रन केले जातात की ज्यामध्ये काही महत्त्वाच्या सेक्टरशी संबंधित हे डिप्लोमा प्रोग्राम्स हे रन केले जात आहेत की ज्यामध्ये डिप्लोमा इन बँकिंग टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन ट्रेझरी मॅनेजमेंट अँड रिस्क मॅनेजमेंट, विशेषतः राष्ट्रीयकृत बँका असतील व कोऑपरेटिव्ह बँका असतील की यांच्यामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात ज्या प्रकारच्या ह्युमन रिसोर्सचं शॉर्टेज आहे ते म्हणजे ट्रेझरी इन्व्हेस्टमेंट,
त्याचबरोबर रिस्क मॅनेजमेंट या सेक्टरमध्ये असणाऱ्या एक्सपर्टची संख्या ही अत्यंत कमी आहे. याकरिता IIBFच्या माध्यमातून डिप्लोमा इन ट्रेझरी इन्व्हेस्टमेंट अँड रिस्क मॅनेजमेंट या प्रकारचा एक डिप्लोमा प्रोग्राम हा सुरू करण्यात आलेला आहे. आपण हा देखील डिप्लोमा प्रोग्राम या IIBFच्या माध्यमातून करू शकतो. त्याचबरोबर इंटरनॅशनल बँकिंग अँड फायनान्स यामधील डिप्लोमा प्रोग्राम अवेलेबल आहे. त्याचबरोबर वेल्थ मॅनेजमेंटमध्ये काम करणाऱ्या विविध प्रकारच्या वित्तीय संस्था व फायनान्शियल ऑर्गनायझेशनकरिता वेल्थ मॅनेजमेंटमधील एक्सपर्ट उपलब्ध करून देण्याकरिता ॲडव्हान्स वेल्थ मॅनेजमेंट प्रोग्राम हा देखील एक डिप्लोमा प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे. रिटेल बँकिंग सेक्टरमध्ये विशेषतः त्या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टर बँका असतील व पब्लिक सेक्टर बँका असतील की जिथे विविध प्रकारच्या रिटेल बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जात आहेत की ज्यामध्ये विविध प्रकारचे मॉनिटरिंग करण्यासाठी व ॲक्च्युअल ग्राउंड लेवलला रिटेल बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याकरिता जो ह्युमन रिसोर्स आवश्यक असतो अशा प्रकारचा ह्युमन रिसोर्स तयार करण्याकरिता डिप्लोमा इन रिटेल बँकिंग हा एक महत्त्वपूर्ण डिप्लोमा प्रोग्राम IIBFच्या माध्यमातून चालवला जातो आहे. त्याचबरोबर या देशातील खूप मोठ्या प्रमाणात ज्यांचं बँकांचं शाखांचं नेटवर्क आपणास पाहाव्यास मिळते ते म्हणजे विविध प्रकारच्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स किंवा ज्यांना आपण नागरी सहकारी बँका असे म्हणतो. या नागरी सहकारी बँकांना देखील तज्ज्ञ व कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याकरिता अर्बन कोऑपरेटिव्ह बँकिंगमधील डिप्लोमा प्रोग्राम हा IIBFच्या माध्यमातून चालवला जातो आहे. तर हे काही महत्त्वाचे डिप्लोमा प्रोग्राम हे अत्यंत उपयुक्त त्याचबरोबर इम्प्रूव्हमेंटच्या दृष्टिकोनातून असतील, नॉलेज इन्हान्समेंटच्या दृष्टीने असतील, त्याचबरोबर जे बँकेमध्ये कार्यरत असणारे एम्प्लॉई आहेत की या एम्प्लॉईंना प्रमोशनकरिता व नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या वरिष्ठ पातळीवरच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याकरिता आवश्यक असणारे नॉलेज हे उपलब्ध करून देण्याकरिता हे कोर्सेस अत्यंत उपयुक्त असल्याचे आपणास दिसून येईल. IIBFच्या माध्यमातून 3 महत्त्वाचे फ्लॅगशिप प्रोग्राम्स किंवा कोर्सेस चालवले जातात की जे या देशातील बँकिंग संस्थांच्यामध्ये कार्यरत असणाऱ्या एम्प्लॉईंना हे अत्यंत महत्त्वाचे असून प्रमोशनकरिता हे कोर्सेस अत्यंत उपयुक्त ठरत असतात की ज्यामध्ये JAIB म्हणजेच ज्युनियर असोसिएट ऑफ IIBF म्हणजे या संस्थेचे ज्युनियर असोसिएट म्हणून सर्टिफिकेशन मिळवण्याकरिता JAIBची परीक्षा देणे हे आवश्यक असते. अर्थात JAIB व CAIB या 2 एक्झाम देण्याकरिता कोणत्या तरी बँकेत किंवा वित्तीय संस्थेमध्ये नियमित त्या ठिकाणी नोकर असणे किंवा त्या बँकेचा कर्मचारी असणे हे आवश्यक असते. अशाच व्यक्तींना JAIB व CAIB या परीक्षा त्या ठिकाणी देता येऊ शकतात. मात्र सिमिलर अभ्यासक्रम असणारा परंतु जे फ्रेशर्स आहेत व जे आत्ता त्या ठिकाणी पदवी पूर्ण केलेले कॅन्डिडेट्स आहेत आणि ज्यांना बँकिंग सेक्टरमध्ये येण्याची इच्छा आहे अशा कॅन्डिडेटकरिता सिमिलर असणारा डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स म्हणजे DBF हा प्रोग्राम त्या ठिकाणी IIBFने सुरू केलेला आहे. फ्लॅगशिप प्रोग्राममधील JAIB त्याचबरोबर CAIB हे प्रोग्राम्स हे केवळ बँकेच्या कर्मचाऱ्यांना करता येतात. मात्र डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स हा प्रोग्राम बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरच जे फ्रेशर्स आहेत किंवा ग्रॅज्युएट्स आहेत अशाही कॅन्डिडेट्सना त्या ठिकाणी करता येणे शक्य असते. त्याचबरोबर या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून काही ब्लेंडेड कोर्सेस देखील त्या ठिकाणी चालवले जात असतात की ज्यांना आपण ऑन डिमांड प्रोग्राम्स किंवा प्रोफेशनल जे त्या ठिकाणी कॅन्डिडेट्स आहेत किंवा बँकेमधले एम्प्लॉई आहेत, हायर ऑफिशियल्स आहेत की त्यांना विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण देण्याकरिता काही ब्लेंडेड सर्टिफिकेट प्रोग्राम्स रन केले जात असतात की ज्यामध्ये सर्टिफाईड बँक ट्रेनर म्हणजे ज्या बँकेमध्ये HR ट्रेनिंगचं काम त्या ठिकाणी चालतं अशा ठिकाणचे HR ऑफिसर असतील किंवा बँकेमधले विविध प्रकारचे ट्रेनर्स असतील हे तयार करण्याकरिता किंवा त्यांच्यामध्ये इन्हान्समेंट करण्याकरिता सर्टिफाईड बँक ट्रेनर हा त्या ठिकाणी प्रोग्राम चालवला जातो. सर्टिफाईड बँक ट्रेनरचं सर्टिफिकेशन मिळाल्यानंतर आपण विविध बँकांच्यामधील बँक एम्प्लॉईंना ट्रेनिंग देण्याचं काम देखील याच्यामध्ये आपण करू शकतो. त्याचबरोबर सर्टिफाईड बँकिंग कंप्लायन्स प्रोफेशनल बँकिंग सेक्टरमध्ये विविध प्रकारचे लीगल कंप्लायन्सेस असतील, ऑडिट कंप्लायन्सेस असतील, फायनान्शियल कंप्लायन्सेस असतील की याच्याकरिता प्रोफेशनल एक्सपर्टची आवश्यकता असते. ही बाब विचारात घेऊन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स या संस्थेने सर्टिफाईड बँकिंग कंप्लायन्स प्रोफेशनल हे सर्टिफिकेशन हे सुरू केलेलं आहे. विशेषतः बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईंना अशा प्रकारचे सर्टिफिकेशन हे त्या ठिकाणी करता येते व त्याचा उपयोग बँकेमधील कंप्लायन्स मॅनेजमेंट त्याचबरोबर कंप्लायन्स मॉनिटरिंग सुपरवायझर यासारख्या विविध प्रकारच्या वरिष्ठ पातळीवरच्या पदाकरिता या सर्टिफिकेशनचा त्यांना उपयोग होत असतो. त्याचबरोबर क्रेडिट सेक्टरमध्ये आवश्यक असणारे जे प्रोफेशनल नॉलेज आहे ते देण्याकरिता सर्टिफाईड क्रेडिट प्रोफेशनलचा सर्टिफिकेशन प्रोग्राम देखील हा सुरू करण्यात आलेला आहे.
त्याचबरोबर बँकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटमध्ये काम करणारे किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने मॅनेजमेंट करण्याचं काम करणारे जे प्रोफेशनल्स आहेत किंवा वरिष्ठ पातळीवरचे जे अधिकारी आहेत की अशा अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याकरिता व त्यांचे सर्टिफिकेशन करण्याकरिता सर्टिफाईड ट्रेझरी प्रोफेशनल हे सर्टिफिकेशन सुरू करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर सर्टिफाईड बँकिंग रिस्क इन फायनान्शियल सर्व्हिसेस हा देखील प्रोग्राम हा फायनान्शियल सर्व्हिसेसमधील रिस्क आयडेंटिफाय करणे, ट्रेस आउट करणे व त्याच्यावरती प्रिकॉशनरी मेजर्स त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करणे याकरिताचे वैशिष्ट्यपूर्ण नॉलेज देण्याकरिता सर्टिफाईड बँकिंग रिस्क इन फायनान्शियल सर्व्हिसेस हा प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे. बँकेच्या दृष्टिकोनातून आणखीन एक महत्त्वाचा जो भाग असतो तो म्हणजे ऑडिटिंग अँड ऑडिट, अकाउंटिंग अँड ऑडिट हा त्या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. याकरिता तज्ज्ञ व स्किल्ड ह्युमन रिसोर्स तयार करण्याकरिता त्याचबरोबर अकाउंटिंग सेक्शनमध्ये काम करणारे बँकेचे कर्मचारी, ऑडिट डिपार्टमेंटला काम करणारे बँकेचे कर्मचारी की यांना नॉलेज इन्हान्समेंट करण्याकरिता व अपडेटेड नॉलेज देण्याकरिता IIBFच्या माध्यमातून सर्टिफाईड अकाउंटिंग अँड ऑडिट प्रोफेशनल या पद्धतीचा ब्लेंडेड प्रोग्राम देखील त्या ठिकाणी चालवला जातो. तर असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे महत्त्वपूर्ण ऑन डिमांड असतील, त्याचबरोबर जॉब ओरिएंटेड असतील असे विविध प्रकारचे सर्टिफिकेशन प्रोग्राम, डिप्लोमा प्रोग्राम व फ्लॅगशिप प्रोग्राम हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स या संस्थेच्या माध्यमातून रन केले जात असतात. तर विद्यार्थी मित्रो की ज्या व्यक्तींना, ज्या युवकांना बँकिंग सेक्टरमध्ये त्याचबरोबर फायनान्शियल सेक्टरमधील इन्शुरन्स कंपनी असतील, म्युच्युअल फंड इन्स्टिट्यूट्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी फर्म्स असतील की या संस्थांच्यामध्ये जॉब करण्याची इच्छा असेल किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याकरिता फायनान्शियल सेक्टरमधील कन्सल्टन्सी फर्म आपण सुरू करू इच्छित असाल तर त्याकरिता आवश्यक असणारे नॉलेज प्रोव्हाइड करण्याकरिता हे सर्टिफिकेशन प्रोग्राम हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर आपण जरूर त्या ठिकाणी आपल्या इच्छेनुसार व आपल्या पसंतीनुसार की यापैकी उपयुक्त ठरणारे आपणास प्रेफरन्सचे असणारे विविध प्रकारचे प्रोग्राम्स आपण सिलेक्ट करावेत आणि त्या ठिकाणी आपल्या भविष्यातील उज्ज्वल करिअरकरिता या कोर्सेसचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून या व्यतिरिक्त देखील अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स हे रन केले जात असतात की ज्यामध्ये सर्टिफाईड अकाउंटिंग अँड ऑडिट प्रोफेशनल, त्याचबरोबर क्रेडिट प्रोफेशनल, इन्फॉर्मेशन सिस्टम बँकर, ट्रेझरी प्रोफेशनल, कस्टमर सर्व्हिसेस अँड बँकिंग कोड अँड स्टँडर्ड्स, सायबर क्राईम अँड फ्रॉड मॅनेजमेंट, फंक्शन्स ऑफ बँक्स फॉर एम्प्लॉई ऑफ द IT अँड BPOs कंपनीज, इंट्रोडक्शन टू बँकिंग, त्याचबरोबर स्पेशालिस्ट ऑफिसर्स ऑफ बँक्स अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ॲडिशनल प्रोग्राम्स देखील या IIBFच्या माध्यमातून रन केले जात असतात. तर आपण जरूर या सर्व कोर्सेसमधील विविध प्रकारच्या कोर्सेसचा आपण त्या ठिकाणी लाभ घ्यावा व बँकिंग सेक्टरमधील आपले करिअर त्या ठिकाणी निश्चित करावे. धन्यवाद.